म्हणतो की छातीची चाळ झाली तरी चालेल, पण पाठीची गाळण होऊ देणार नाही. गेली अनेक वर्ष सातत्याने या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडून काम करणारा प्रत्येक तरुण युवा सहकारी आणि आम्ही वचनबद्ध होतो अबकी बार सोपार कार्यकर्ते हातमाग घ्या जरा एक मिनिट थांबा बोलू शकता पुढच्या फक्त मागे पास करा. तुम्ही कमाई लक्षात ठेवा. पुढील 5 वर्ष देवेंद्र फडणवीसजी हे तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवतील हे ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती टीका टिप्पणी या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपण सर्वजण या जाणता. मी मगाशी डायरेक्ट इथे येणार होतो, परंतु काल सभेमध्ये काय घडलं, पत्रकार परिषदेमध्ये काय बोललं, त्याची सर्वांची चर्चा झाली. मी फक्त एवढंच सांगेन, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं. देवा शपथ सांगतो, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं. महेश भाऊ अजून सोडली का नाही ना पेलवानी? नाही सोडली. मी विचारायलाच गेलो होतो बाबा पेलवानी सोडली का. त्यामुळे पेलवानाच्या नादाला लागू नका. 15 तारखेपर्यंत अत्यंत आनंदात निवडणुका प्रत्येकाने घालवा एवढीच विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने या पिंपरी चिंचवड मध्ये निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी प्रवेश होतो. माझी नगरसेविका